शब्दांच्या एकूण 8 जाती आहेत. त्या 8 जातींपैकी 7वी जात उभयान्वयी अव्यय. साहेब उभय म्हणजे 2 किंवा अधिक, 2 किंवा 2 पेक्षा जास्त, आणि अन्वय म्हणजे संबंध. अन्वय म्हणजे संबंध. मग या शब्दशः या 2 शब्द जे जोडलेले आहेत उभय आणि अन्वय, त्यालाच आपण म्हणतो उभयान्वयी. मग याच्यावरून व्याख्या होईल. उभयान्वयी अव्यय म्हणजे काय, तर 2 शब्द किंवा 2 वाक्य यांना जोडणारा अविकारी शब्द म्हणजे उभयान्वयी अव्यय. पुन्हा 2 किंवा अधिक शब्द किंवा वाक्य यांना जोडणाऱ्या अव्ययाला उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. उदाहरणार्थ आई आणि बाबा. आई आणि बाबा गावी गेले. आई आणि बाबा गावी गेले. 2 शब्द किंवा 2 वाक्य, 2 शब्द किंवा 2 पेक्षा अधिक, बरं, 2 शब्द किंवा 2 पेक्षा अधिक शब्द यांना जोडणारा किंवा 2 वाक्य जोडणारा. मग 2 शब्द कोणते आहेत, आई आणि बाबा यांना जोडणारा शब्द आणि, हा काय झाला उभयान्वयी अव्यय. मग आपण म्हणू 2 किंवा अधिक शब्द किंवा वाक्य यांना जोडणाऱ्या अव्ययाला उभयान्वयी अव्यय म्हणतात. मग इथं आई आणि बाबा या दोघांना जोडणारा आणि हा शब्द उभयान्वयी अव्यय झाला. त्यानंतर दुसरं वाक्य काय, मी घरी गेलो व पावसास सुरुवात झाली. मी घरी गेलो आणि पावसास सुरुवात झाली. मग आता हे वाक्य आहे, मी घरी गेलो व पावसास सुरुवात झाली. मग पहिलं वाक्य आहे मी घरी गेलो आणि दुसरं वाक्य आहे पावसास सुरुवात झाली. याच्यातला दोन्ही वाक्यांना जोडण्याचं काम कोण केलं, व या शब्दानं. मग एक लक्षात ठेवा, 2 शब्द किंवा 2 वाक्य यांना जोडणाऱ्या अविकारी शब्दाला उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. मग काल आपण पाहिलं होतं की वाक्याला अर्थ पूर्ण करण्याचं काम शब्दयोगी अव्यय करते. तसंच 2 किंवा अधिक वाक्य किंवा 2 किंवा अधिक शब्द यांना जोडण्याचं काम उभयान्वयी अव्यय करतात. मग उभयान्वयी अव्यय खूप साहेब काय, गड आला पण सिंह गेला. या वाक्यातलं गड आला हे वाक्य झालं आणि सिंह गेला हे दुसरं वाक्य झालं. या दोघांनाही जोडण्याचं काम केला पण काय होणार आहे, उभयान्वयी अव्यय. विश्वजित व ऋतिक गावाला गेला. विश्वजित आणि ऋतिक यांना जोडण्याचं काम केलं व काय झाला, उभयान्वयी अव्यय. बरोबर आहे ना. प्रफुल्लने खूप अभ्यास केला म्हणून तो यशस्वी झाला. प्रफुल्लने खूप अभ्यास केला हे पहिलं वाक्य आणि तो यशस्वी झाला हे दुसरं वाक्य. याच्यातला या दोघांनाही जोडणारा म्हणून हा शब्द काय झाला, उभयान्वयी अव्यय. म्हणजे 2 वाक्य किंवा 2 शब्द यांना जोडणाऱ्या शब्दाला उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. उभयान्वयी अव्ययाचे 2 प्रकार. पहिला आहे तो प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय. प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय. आणि दुसरा आहे तो गौणत्व सूचक. या उभयान्वयी अव्ययाने म्हणजे प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययाने जोडलेली दोन्ही शब्द किंवा दोन्ही वाक्य हे स्वतंत्र व समान दर्जाची असतात. पाहता, ज्या उभयान्वयी अव्ययाने जोडलेली दोन्ही वाक्ये हे स्वतंत्र व समान दर्जाची असतात त्यांना प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. म्हणजे साध्या शब्दात बोलायचं झालं, जर 2 वाक्य घेतले तर हे दोन्ही वाक्य एकामेकावर अवलंबून राहणार नाही. मग जे एकामेकांवर अवलंबून राहत नाहीत त्यांना म्हणतात स्वतंत्र किंवा समान. मग 2 स्वतंत्र वाक्य जे एकामेकांवर अवलंबून नसतात त्यांना जोडणाऱ्या उभयान्वयी अव्ययाला प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय म्हणतात. तर एक वाक्य दुसऱ्यावर अवलंबून असेल किंवा दुसरं वाक्य पहिल्यावर अवलंबून असेल तर त्याला गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात.
म्हणजे इतर हे दोघंही एकामेकावर अवलंबून नसतात म्हणून त्यांना म्हणतात प्रधानत्व सूचक, आणि हे दोघे एकामेकांवर अवलंबून असतात त्याला म्हणतात गौणत्व सूचक. आता लक्ष द्या, घरात दोन भाऊ आहेत. मग दोन भाऊ आहेत, हा पहिला आणि हा दुसरा. यालाही नोकरी आणि यालाही नोकरी आहे. तर हे पैशासाठी एकामेकांवर अवलंबून आहेत का? नाही. मग हे काय झाले? प्रधानत्व सूचक. ना हा याच्यावर अवलंबून ना हा याच्यावर अवलंबून. पण एकाच घरात दोन भाऊ आहेत, बरोबर आहे. मोठा नोकरीवर लागला, लाईना चालूच आहे पोलीस भरतीची तयारी, बरोबर आहे ना. मग पहिला नोकरीवर लागला आणि दुसऱ्याची तयारी चालूच आहे. म्हणजे हा दुसरा कोणावर अवलंबून आहे? पहिल्यावर अवलंबून आहे. हा दुसरा पहिल्यावर अवलंबून आहे. म्हणजे कोणीतरी कोणावर अवलंबून आहे, याला म्हणतात गौणत्व सूचक. आणि एक घरात ठेवा, हा जो दुसऱ्यावर अवलंबून नाही याला म्हणतात प्रधान वाक्य, आणि हा दुसऱ्यावर अवलंबून आहे त्याला म्हणतात गौण. काय म्हणतात त्याला? गौण वाक्य. आणि या दोघांचंही मिळून जे तयार होते त्याला गौणत्व सूचक वाक्य असे म्हणतात. मग याच्यात पहिला कोणावर अवलंबून दुसरा कोणावर अवलंबून आहे? असं होऊ शकतात, एका घरात दोन भाऊ आहेत, दुसऱ्या नोकरीवर लागला पण पहिला नोकरीवर लागला नाही, तरी हा कोणावर अवलंबून आहे? दुसऱ्यावर. म्हणजे इथं लक्षात घ्या, इथं दोघही भाऊ नोकरीवर आहे, तर इथं दोन पैकी एक जण हा दुसऱ्यावर अवलंबून आहे, याला म्हणतात गौणत्व सूचक. मग पाहता, उभे आणि विरामे, दोन किंवा अधिक वाक्य किंवा शब्द यांना जोडणाऱ्या अविकारी शब्दाला उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. आणि ज्या उभयान्वयी अव्ययाने दोन स्वतंत्र किंवा समान दर्जाची वाक्य जोडली जातात त्याला प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. तर एक वाक्य हे दुसऱ्या वाक्यावर अवलंबून असेल आणि त्या वाक्यांना जोडण्याचं काम जे उभयान्वयी अव्यय करत असेल त्याला गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. प्रत्येक पहिले बाहेर काढून देतात. पाहता, प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययाचे 4 प्रकार. किती प्रकार? 4. प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययाचे 4 प्रकार. पहिला समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय. दुसरा विकल्प बोधक उभयान्वयी अव्यय. तिसरा न्यूनत्व बोधक उभयान्वयी अव्यय. आणि चौथा प्रकार पडतो मित्र याचा परिमाण नाही, परिणाम वाचक, परिणाम वाचक किंवा परिणाम बोधक. परिणाम बोधक उभयान्वयी अव्यय. याचे सुद्धा 4 प्रकार पडतात. स्वरूप दर्शक, कारण दर्शक, उद्देश दर्शक आणि संकेत दर्शक असे एकूण त्याचे किती प्रकार आहेत? 4. मग उभयान्वयी अव्ययाचे 2 प्रकार, प्रधानत्व सूचक वाक्य आणि गौणत्व सूचक वाक्य. मग हे दोन्हीचे दोन्ही कसे असतात? स्वतंत्र व समान दर्जाचे असतात. पहिल्यांदा हे 4 पाहू, नंतर ते 4 पाहू. समुच्चय बोधक. समुच्चय म्हणजे काय? मिलाप किंवा बेरीज. समुच्चय म्हणजे मिलाप किंवा बेरीज. एकामध्ये दुसरा भर टाकते त्याला म्हणतात समुच्चय किंवा बेरीज. मग आता पहा, समुच्चय बोधकचे जे अव्यय ते आहेत. पहा अगर आणि अन, आणखी, व, नि, शिवाय. पाहता, समुच्चय म्हणजे काय? तर पहिल्या वाक्याच्या अर्थात दुसरं वाक्य भर टाकण्याचं काम करत असेल तर त्याला समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. आणि हे उभयान्वयी अव्यय आणि, अन, आणखी, व, नि, शिवाय हे ते उभयान्वयी अव्यय आहेत. कोणते? समुच्चय बोधक. पुन्हा एकदा, पहिल्या वाक्याच्या अर्थात दुसरं वाक्य काय करते? भर टाकते. काय? आई आणि बाबा. आई आणि बाबा गावी गेले. अरे आई आणि बाबा कुठे गेले हो? गावी गेले. मग या वाक्यात आई आणि बाबा यांना जोडणारा शब्द कोण आहे? आणि.
पण वाक्यात भर काय टाकत आहे? फक्त आई गावाला गेली का? नाही, भर टाकला आई आणि बाबा, म्हणजे दोघही गावाला गेले. म्हणजे आपण असं म्हटलं का आई गावी गेली? नाही, आई आणि बाबा गावी गेले. म्हणजे इथं मिलाप किंवा काय झाली? बेरीज, ऍडिशन झाली. इथं समजायचं समुच्चय बोधक. मी घरी गेलो आणि पावसास सुरुवात झाली. म्हणजे मी घरी गेलो आणि पाऊस चालू झाला. म्हणजे मी घरी पोचलो, मी ओला झालो नाही, भर पडली ना, माहितीत भर काय पडली? नंतर पावसास सुरुवात झाली. म्हणजे पहिल्या वाक्यात दुसरं वाक्य काय करते? भर टाकण्याचं काम करते. बाकी अर्थ पूर्ण करणं असं तसं नाही. पहा, आमच्याकडे या वर्षी पुण्याला मामा मामी शिवाय मामे बहीणही आली होती. बरोबर आहे. कोण कोण आलं होतं ठाकूर साहेब? आमच्या घरी या वर्षी पोळ्याला मामा मामी शिवाय, म्हणजे आणखी कोणाला होतं? शिवाय मामे बहीणही आली होती. पहा, प्रभू लक्ष द्या. हे झाले समुच्चय बोधक. समुच्चय बोधक. पहा, आता कोणतंही हो, आपण असं म्हणू शकतो ना, आई आणि बाबा गावाला गेले. आई आणि बाबा गावाला गेले. आई अन बाबा गावाला गेले. आई आणखी बाबा गावाला गेले. आईनी बाबा गावाला गेले. आई व बाबा गावाला गेले. आई शिवाय बाबाही गावाला गेले. लक्षात आलं ना? म्हणजे याच्यात काय होत आहे? ऍडिशन होत आहे. विलाप म्हणजे बेरीज, विलाप म्हणजे बेरीज. हे झालं समुच्चय बोधक. विकल्प बोधक म्हणजे काय? विकल्प बोधक म्हणजे दोहोपैकी एकाची निवड करणे, हे किंवा ते. तर हे किंवा ते दाखवण्यासाठी शब्द येतात अगर, अथवा, वा, किंवा, नाही तर आणि की. हे शब्द आले तर समजायचं विकल्प बोधक. विकल्प म्हणजे काय? दोहोपैकी जेव्हा एकाची निवड करावी लागते त्याला म्हणतात विकल्प बोधक. आपल्यामुळे काय असते? ऑप्शन असते, हे नाही तर ते, दोहोपैकी एकाची निवड. आता बा, आई आणि बाबा बाजाराला गेले, समुच्चय बोधक. पण आई किंवा बाबा बाजाराला जातील, म्हणजे दोहोपैकी एक, तेव्हा काय येणार आहे? विकल्प बोधक. मला चहा किंवा कॉफी दे. चहा किंवा, दोन्ही नको देऊ, चहा किंवा कॉफी दे, दोहोपैकी एक. मग एक पहा, मला चहा आणि कॉफी दे, समुच्चय बोधक. मला चहा किंवा कॉफी दे, काय झालं? विकल्प बोधक. दोन पैकी एक असेल तर विकल्प बोधक, आणि दोहोपैकी दोन्ही असेल तर समुच्चय बोधक. काय येणार आहे? समुच्चय. नक्की लक्षात येत आहे? मग कुणी निंदा वा वंदा, आमचा हसविण्याचा धंदा. कुणी निंदा, कुणी आम्हाला शिव्या द्या. कुणी निंदा वा वंदा, कुणी आमची स्तुती करा, आम्हाला काही फरक पडत नाही, आमचा हसविण्याचा धंदा. म्हणजे काही करा, ऑप्शन तुमच्याजवळ, पण काय येणार आहे? विकल्प बोधक. पाहता, देह जाहो अथवा राहो. देह जाहो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव. कसा माहित आहे का? जिथं राहो का मरो, पण आमचा विश्वास हा कुणावर आहे? पांडुरंगावर आहे. म्हणजे जगो अथवा मरो, अथवा अथवा काय? देह जाहो, देह म्हणजे शरीर, देह जाहो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव. काय होणार आहे? विकल्प बोधक. उत्कृष्ट लोणची कुणाची? आमची, नाहीतर तुमची. विकल्प आहे ना, दोघांची नका म्हणू, एक तर आमची चांगली आहे, एक तर तुमची. उत्कृष्ट लोणची कुणाची? आमची, नाहीतर तुमची. काय येणार आहे? विकल्प. दोपैकी एकाची निवड. काय? समजा विचारलं ठाकूरले, गाडी कोणती चांगली आहे? पॅशन नाहीतर शाईन. पॅशन नाहीतर शाईन, नाहीतर दोन्ही म्हणसाल, बरोबर आहे ना? असं चालणार नाही. दोपैकी एकाची निवड करणे त्याला म्हणतात विकल्प बोधक. नक्की लक्षात येत आहे? हा. पुढचा न्यूनत्व बोधक. न्यूनत्व म्हणजे उणीव किंवा कमतरता याच्यामध्ये दिसते. उणीव किंवा कमतरता, आणि ते दाखवण्यासाठी पण, परंतु, किंतु, बाकी आणि परी हे शब्द येतात. पण, परंतु, किंतु, बाकी, परी हे शब्द आले तर समजून घ्यायचं तिथं उणीव आहे.
गड आला पण सिंह गेला. भारताने सामना जिंकला परंतु मालिका गमावली. काय ऋतिकच्या नामुकाचा स्वयंपाक झाला, काय झाला, पण पाहुणेच कमी आले. काय पण काहीतरी उणीव आहे. काय उणीव आहे? भारताने सामना जिंकला पण मालिका गमावली. काय गमावली? मालिका गमावली. काय गड आला पण सिंह गेला. लक्षात येत आहे का? पहिल्या वाक्यात काहीतरी उणीव असते आणि त्या उणीवेचं स्वरूप हे पुढचं वाक्य व्यक्त करते आणि त्या दोघांना जोडणारे जे उभ्या विळवे आहेत त्यांना म्हणतात न्यूनत्व बोधक. आणि त्याला काय म्हणतात? न्यून. मोडेन पण वागणार नाही. पुढे काय म्हणते? मोडेन मुळील पण वागणार नाही. मग अरे मूर्तच कशाला? तेच तर उणीव आहे. मोडेन पण वागणार नाही. तसाच राहायला चांगला. मोडेन पण वागणार नाही. पण हा शब्द न्यूनत्व बोधक आणि त्याच्याला तो मोडेल हा काय झाला? उणीव झाली. वाक्यात काहीतरी उणीव दिसते. काय दिसते? उणीव. काय असते माहिती आहे का? आपल्याकडचा कार्यक्रम एकदम दम होते पण आपला एखादा विरोधक असते तो मस्त येते संध्याकाळी. त्याला माहित असते की असा कार्यक्रम तर आतापर्यंत गावात झाला नाही पण आता याच्यात काहीतरी खोट काढणं आहे. काय काढणं आहे? खोट काढणं आहे. तर मग तो इथे मस्त बसते आपल्याला. असं जसं मस्त कार्यक्रम झाला, भारी, खूप पाहुणे आले, एकदम माहोल मजा आली पण ते पाणीच जरा जास्त थंड होतं. पण पिऊ नको पण पाणीच जरा जास्त थंड. काय काढली त्यानं? बरोबर आहे ना? खोड काढली. मरावे परी कीर्ती रूपी उरावे. परी हा शब्द काय? काय उणीव दाखवते ना. मरावे परी कीर्ती रूपावे. मग तुम्ही म्हणसाल की याच्यात उणीव आणि कमतरता काय? मरावे परी कीर्ती रूपी उरावे. अरे ठाकूर साहेब मरणच तर उणीव आहे. जगावे परी कीर्ती रूपी उरावे असं म्हणायचे. तर तो ते मरावे परी कीर्ती रूपी उरावे म्हणजे पण परंतु किंतु बाकी परी हे शब्द काहीतरी उणीव दाखवण्यासाठी येतात आणि ज्याही वाक्यात ते येतात त्यांना म्हणायचं न्यूनत्व बोधक. न्यूनत्व बोधक म्हणजे काय? उणीव किंवा कमतरता. पहिल्या वाक्यात काहीतरी उणीव आहे आणि जे उणीव आहे ते दाखवण्याचं काम पुढचं वाक्य करते. त्याला म्हणतात न्यूनत्व बोधक. पाहता काय? ऋतिकने खूप अभ्यास केला पण नापास झाला. काय झाला ना? का पण काय आला? न्यूनत्व. बरोबर आहे ना? चला परिणाम बोधक. परिणाम आतापर्यंत आपण परिमाण घेत होतो. परिमाण म्हणजे संख्या पण परिणाम म्हणजे ठाकूर साहेब जे भोगत आहोत ते. परिणाम म्हणजे काय? जे भोगत आहोत ते. आता परिणाम म्हणजे काय? तर पहिल्या वाक्यातील क्रियेचा परिणाम हा पुढच्या वाक्यात दिसत असेल. पहिल्या वाक्यातील क्रियेचा परिणाम हा पुढच्या वाक्यात दिसत असेल तर त्याला परिणामबोधक वाक्य असे म्हणतात. आणि ते वाक्य जोडण्यासाठी म्हणून तस्मात अतयव त्यामुळे की म्हणजे असे अनेक शब्द येतात. एवढं त्यांना ठेवायचं. पहिल्या वाक्यातील क्रियेचा परिणाम हा पुढच्या वाक्यात दिसला पाहिजे. पाहता काय? ऋतिकने खूप अभ्यास केला म्हणून तो पास झाला. पहिल्या वाक्यातल्या क्रियेचा परिणाम काय? ऋतिकने खूप अभ्यास केला. मग याचा परिणाम काय होईल? म्हणून तो यशस्वी झाला, पास झाला. म्हणजे पहिल्या वाक्यातील क्रियेचा परिणाम पुढच्या वाक्यात दिसते. नाक दाबले की तोंड उघडते. की पहिल्या वाक्यात क्रियेचा परिणाम काय? नाक दाबलं बंटीचं. नाक दाबले की तोंड उघडले. पहिल्या वाक्यातील क्रियेचा परिणाम पुढच्या वाक्यात. मी खूप अभ्यास केला त्यामुळे मला यश मिळाले. पहिल्या वाक्यातल्या क्रियेचा परिणाम पुढच्या वाक्यात. माझे एक गणित चुकले. ठाकूर साहेब आले त्या दिवशी पेपर घेतला तर काय आले भांडत. का सर हे कसं काय झालं? मग मी त्यांना सांगितलं तुमचे एक गणित चुकले अतयव तुम्हाला 2 गुण कमी मिळाले. किंवा विश्वजितचे एक गणित चुकले अतयव त्याला 2 गुण कमी मिळाले. 2 गुण का कमी मिळाले? कारण की त्याचं एक गणित चुकलं. पहिल्या वाक्यातील क्रियेचा परिणाम पुढच्या वाक्यात दिसते. मी खूप मेहनत केली म्हणून मी यशस्वी झालो. यशस्वी लोक सांगतात ना मी खूप अभ्यास केला म्हणून मी पास झालो. ऋतिक सांगते. बरोबर आहे ना? काय? माझे एक गणित चुकले अतयव मला 2 गुण कमी मिळाले. कोण सांगते? विश्वजित सांगते. बरोबर आहे ना? म्हणजे पहिल्या वाक्यात काहीतरी क्रिया झालेली आहे त्याचा परिणाम पुढच्या वाक्यात दिसले. नाक दाबले
की तोंड उघडते. पहिली क्रिया केली नाक दाबलं कुणाचं की काय उघडते, तोंड उघडते असं म्हणतात ना. त्यानंतर काय, यंदा प्रभूंचा काही विषय नाही, यंदा कर्तव्य नाही तस्मात वधू परीक्षा नाही. म्हणजे गड्याचं यंदा लग्न नाही. काय, यंदा कर्तव्य नाही, कर्तव्य म्हणजे लग्न, यंदा कर्तव्य नाही तस्मात वधू परीक्षा नाही, पोरगी पाहायला जायचं काम नाही. म्हणजे काय झालं, पहिल्या क्रियेचा परिणाम गड्याला लग्नच करणं नाही तर पोरगी पाहायला जायला लागेल का नाही. म्हणजे पहिल्या वाक्यातील क्रियेचा परिणाम हा पुढच्या वाक्यात दिसते, त्याला म्हणायचं परिणाम बोधक. चला नक्की लक्षात येत आहे. पुन्हा उभयान्वये ह्याचे किती प्रकार, 2 प्रकार. एक प्रधानत्व सूचक आणि दुसरं गौणत्व सूचक. ज्या उभयान्वये 2 स्वतंत्र व समान दर्जाची वाक्य जोडली जातात त्याला प्रधानत्व सूचक उभयान्वये असे म्हणतात. तर प्रधानत्व सूचक उभयान्वयाचे 4 प्रकार, समुच्चय बोधक, विकल्प बोधक, न्यूनत्व बोधक आणि परिणाम बोधक. समुच्चय बोधक म्हणजे काय, समुच्चय म्हणजे मिलाप किंवा बेरीज. पहिल्या वाक्याच्या अर्थात दुसरे वाक्य भर टाकण्याचं काम करत असेल तर त्याला समुच्चय बोधक वाक्य असे म्हणतात. आणि हे वाक्य आणि आणखी व नि शिवाय या उभयान्वयाने जोडले जातात. आई आणि बाबा बाजाराला गेले, समुच्चय झाला. आई सोबत कोण गेले, बाबा. आमच्या घरी यावर्षी दसऱ्याला मामा मामी शिवाय मामे भाऊही येणार आहे. बरोबर आहे ना, मामे बहीण नाही. आता काय झालंय, समुच्चय झालं. दुसरा विकल्प, विकल्प म्हणजे दोपैकी एकाची निवड, हे किंवा ते. मग जेव्हा दोपैकी एकाची निवड केल्या जाईल आणि ते वाक्य जोडण्यासाठी अगर अथवा वा किंवा नाही तर हे अव्यय जोडल्या जातील तेव्हा त्याला विकल्प बोधक वाक्य असे म्हणावे. मग काय, गडाला पाहता विकल्प काय, राहुल अगर श्याम या कार्यक्रमाला येईल, राहुल अथवा श्याम या कार्यक्रमाला येईल. कोणी निंदा वा वंदा आमचा हसवण्याचा उत्कृष्ट लंच कुणाची, तुमची नाहीतर आमची. मग दोहोपैकी एकाची निवड करणे असेल तर त्याला विकल्प बोधक वाक्य असे म्हणतात. तिसरं न्यूनत्व. न्यूनत्व म्हणजे उणीव किंवा कमतरता. पहिल्या वाक्यात काहीतरी उणीव आहे हे दाखवले जाते आणि त्या उणीवेचं स्वरूप हे पुढचं वाक्य दाखवते, त्याला म्हणायचं न्यूनत्व बोधक. आणि त्या दोन्ही वाक्यांना जोडण्याचं काम करणाऱ्या अव्ययांना न्यूनत्व बोधक उभयान्वये असे म्हणतात. पण परंतु किंतु बाकी परी. गडाला वंशीय गेला, सचिनने शतक झळकावले परंतु भारताने सामना गमावला. बरोबर आहे ना. त्या किंतु बाकी परी हे सगळे शब्द वाक्य घेतलेले आहे. परिणाम, पहिल्या वाक्यातील क्रियेचा परिणाम पुढच्या वाक्यात दिसते त्याला म्हणायचं परिणाम बोधक वाक्य. मी खूप अभ्यास केला म्हणून मी परीक्षेत 5 झालो, पहिल्या वाक्यातील क्रियेचा परिणाम. बरोबर आहे ना. मी राहुलला मारले म्हणून त्याने मला मारले, पहिल्या वाक्यातील क्रियेचा परिणाम पुढच्या वाक्यात दिसते. काय, मी राहुलला मारले म्हणून त्याच्या बाबांनी मला मारले. काय, पहिल्या वाक्यातील क्रियेचा परिणाम दुसऱ्या वाक्यात दिसते. बरोबर आहे ना. चला, हे काय झालं आपलं प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय. एक ध्यानात ठेवा, प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययाने जोडलेल्या वाक्याला संयुक्त वाक्य सुद्धा म्हणतात. एकूण वाक्याचे 2 प्रकार पडतात, अर्थावरून आणि स्वरूपावरून. आणि स्वरूपावरून पडतात त्याच्यात 3 प्रकार, केवळ वाक्य, मिश्र वाक्य आणि संयुक्त वाक्य. त्यातलं प्रधानत्व सूचक वाक्य हे संयुक्त वाक्य असतात. कोणते वाक्य असतात, संयुक्त वाक्य असतात. आपण पुढे पाहूया. फक्त एवढं लक्षात ठेवा की प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययाने जोडलेले वाक्य हे संयुक्त वाक्य असतात. तर गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययाने जोडलेले वाक्य हे मिश्र वाक्य असतात. कोणते वाक्य असतात, मिश्र वाक्य असतात. आता आपण सध्या कोणते घेतलेले आहे, अरे बोला हो जरा, प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय. आता आपण मित्र गौणत्व सूचक. कोणते, गौणत्व सूचक मध्ये पहिलं येणार आहे स्वरूप दर्शक, दुसरं येणार आहे कारण दर्शक, तिसरं येणार आहे उद्देश दर्शक आणि चौथं येणार आहे संकेत दर्शक. संकेत दर्शक. आता लक्ष द्या, स्वरूप दर्शक म्हणजे काय.
पहिल्या वाक्याचं स्वरूप जेव्हा पुढचं वाक्य सांगते तेव्हा त्याला स्वरूप दर्शक. गौणत्वसूचक वाक्य तर सांगितले आहे मी की यामध्ये एक प्रधान वाक्य आणि एक गौण वाक्य असते. एक वाक्य दुसऱ्यावर आधारित किंवा दुसरं वाक्य पहिल्यावर आधारित असते. मग आता आहे का स्वरूप दर्शक म्हणजे काय? पहिल्या वाक्याचं स्वरूप जेव्हा दुसरं वाक्य व्यक्त करते तेव्हा त्याला म्हणायचं स्वरूप दर्शक वाक्य. आणि त्याचे अव्यय आहेत म्हणजे, म्हणून, की आणि जे. हे 4 अव्यय आले तर त्याला समजून घ्यायचं स्वरूप दर्शक. पण हेच अव्यय इकडे सुद्धा आहे तर अर्थावरून ध्यानात घ्यायचं आपण. आता पहा कसं स्वरूप दर्शक. 1 डझन म्हणजे 12 वस्तू. 1 डझन म्हणजे 12. अरे 1 डझन म्हणजे 12. आता लक्ष द्या, 1 डझन हे पहिलं वाक्य आहे. याचं स्वरूप कोण व्यक्त करते? 1 डझन म्हणजे किती? पहिल्या वाक्याचं स्वरूप हे दुसरं वाक्य व्यक्त करते आणि त्याला जोडणारे अव्यय म्हणजे काय येणार आहे? स्वरूप दर्शक. याचं स्वरूप कोण दाखवते? 12 आणि त्याला जोडण्याचं काम कोण करते? पाहता, शिवाजी म्हणून शहाजीस एक पुत्र होते. काय? शिवाजी म्हणून शहाजीस पुत्र होते. अरे शिवाजी महाराजांच्या वडिलांचं नाव होतं शहाजी महाराज. शिवाजी म्हणून शहाजीस पुत्र होते. तर लक्षात ठेवा, शिवाजी हे पहिलं वाक्य आहे आणि पहिल्या वाक्याचं स्वरूप कोणतं आहे? हे. शिवाजी कोण होते? शहाजीचे पुत्र होते. म्हणजे पहिल्या वाक्याचं स्वरूप दुसरं वाक्य व्यक्त करते आणि ते जोडण्यासाठी पहिल्यांदा म्हणजे वापरलं, आता काय वापरलं? म्हणून वापरलं. म्हणजे पहिल्या वाक्याचं स्वरूप जेव्हा पुढचं वाक्य व्यक्त करते त्याला म्हणायचं स्वरूप दर्शक. मग काय? 1000 म्हणजे 1000 म्हणजे 1 लक्ष म्हणजे 100,000 जे काही असते. त्यानंतर असे अनेक शब्द येणार आहेत. काय? 1 क्रोस म्हणजे 144. त्यानंतर संभाजी म्हणून शिवाजीच पुत्र होते. मग इथे काय झालं? कालिदास म्हणून एक कवी होते. कालिदासांचं वर्णन आहे ना, कोण कालिदास? एक कवी. त्यानंतर की गुरुजी म्हणाले की आता तरी अभ्यासाला लागावे. गुरुजी म्हणाले की काय म्हटलं मास्तर ना? पुढे म्हटलं की आता तरी अभ्यासाला लागावे. काय होणार आहे साहेब? स्वरूप दर्शक. पुढचं जे. काय? जे. विनंती जुन्या काळी लिहित होते ठाकूर साहेब. विनंती अर्ज ऐसा की जे. पत्राची सुरुवात अशी होत होती की विनंती अर्ज ऐसा की जे. आणि जे नंतर पूर्ण भारूड. आमच्या गल्लीत असं नाही, आमच्या गल्लीत तसं नाही, नाल्यात तुंबल्या. बरोबर आहे ना? मग पहिला अर्ज काय? विनंती अर्ज ऐसा की जे. आणि या जे नंतर पूर्ण गावातलं भारूड. हे नाली बंद आहे, तो रस्ता चालू आहे, त्या गल्लीत काम झालं. बरोबर आहे ना? म्हणजे पहिल्या वाक्याचं स्वरूप कुठे माहित पडते? पुढे. म्हणजे म्हणून की जे हे असे शब्द आहेत की जे पहिल्या वाक्याचं स्वरूप पुढे दाखवतात. त्यांना म्हणायचं स्वरूप दर्शक. काय म्हणायचं त्याला? पुढचा आहे कारण दर्शक. त्याचे अव्यय आहे कारण, कारण की, का की. कारण त्याला कारण की लागलं आणि हा का आणि हा की का की. काय? कारण दर्शक म्हणजे काय? याच्यात कारण दाखवल्या जाते. ऋतिक पास झाला कारण त्याने अभ्यास केला. ऋतिक पास झाला कारण की त्याने अभ्यास केला. ऋतिक पास झाला का की त्याने अभ्यास केला. मला हीच वस्तू हवी कारण की ती स्वदेशी आहे. कारण की ती स्वदेशी आहे. बरोबर आहे ना? काय झालं हे? कारण दर्शक. पण कारण दर्शक सांगायचं कामच नाही ठाकूर साहेब आपल्याला. ठाकूर साहेब आज का लेट आले? कारण की मी अकोल्याला गेलो. कारण तर खिशातच असतात आपले. बरोबर आहे? कारण दर्शक. बरोबर आहे ना? काय? बंटी आज खूप उशिरा आला कारण की माझा ऑनलाईन क्लास होता. कारण खिशातच असतात. बरोबर आहे ना? काय म्हणते? आज जरा उशिरा आला कारण की माझी सायकल पंक्चर झाली होती. काय पंक्चर झाली होती? सायकल. खिशातच कारण असतात आपल्या. गडीपायी येते आणि सांगते कारण की माझी सायकल पंक्चर झाली. काय झालं? कारण दर्शक.
पुढचा उद्देश, याच्यात काय दाखवला जातो? उद्देश दाखवल्या जातो. आता उद्देश दाखवण्यासाठी म्हणून याच साठी सबब आणि यास्तव असे अनेक शब्द येतात. याच्यात काय दाखवले जाते? हो, याच्यात स्वरूप दाखवले जाते की पहिल्या वाक्याचं स्वरूप पुढच्या वाक्यात. याच्यात कारण दिले जाते ठाकूर साहेब, बरोबर आहे ना? काय हा पंखा कमी फिरत आहे कारण की तो बिघडला. कारण दर्शक विषयातच आहे. पुढचा उद्देश, काहीतरी हेतू असावा. काय असावा? हेतू असावा. आणि आता पहा काय, याच्यात 2 वाक्य असणार आहे. पण पहिल्या वाक्याच्या शेवटीच्या क्रियापदाला वाविवे लागणार आहे. काय लागणार आहे? वाविवे. काय आता पहा, मला नोकरी मिळावी म्हणून मी क्लास लावला. उद्देश हा क्लास लावायचा का पिक्चर चालवायचा? मला नोकरी मिळावी म्हणून मी क्लास लावला. हा का फक्त मास्तरले पैसे द्यासाठी आला का? नाही. याचा हेतू काय? उद्देश काय? मला नोकरी मिळावी म्हणून मी क्लास लावला. म्हणून काय, भारत स्वतंत्र व्हावा यास्तव क्रांतिकारकांनी प्राणार्पण केले. तसं बलिदान नाही दिलं त्यांना. त्यांचा उद्देश होता, जर आपण आज गेलो तर आपल्या मृत्यूमुळे काही लोकांना काय मिळणार आहे? नवीन मोटिवेशन भेटणार आहे. त्यानंतर ते आता स्वातंत्र्य संग्रामात उतरणार आहेत आणि एक दिवस हे जे काही गोरे इंग्रज आहेत ते भारताला सोडून जाणार आहेत. बरोबर आहे ना? मग भारत स्वतंत्र व्हावा यास्तव क्रांतिकारकांनी प्राणार्पण केले. उद्देश आहे त्यांचा प्राणार्पण करण्याचा. बरोबर आहे ना? काय, मी यशस्वी व्हावे म्हणून मी अभ्यास करत आहे. अभ्यास करण्याचं कारण काय? मला यश मिळावे. म्हणजे या वाक्यात काय दिसते? हो, उद्देश. आता एकच पहा, हा म्हणून पहा काय खतरनाक आहे. स्वरूप मध्ये याला म्हणून, परिणाम मध्ये याला म्हणून आणि याच्यात याला. आता पहा, मी खूप अभ्यास केला म्हणून मी पास झालो, परिणाम आहे. त्यानंतर पहा, हा म्हणून, म्हणून मध्ये काय? म्हणून मध्ये आता दुसरं वाक्य घ्यायला लागले. तर पहा, वाक्य घ्यायला लागलं आपल्याला, पास म्हणून एक परीक्षेमध्ये प्रक्रिया असते. पास किंवा नपाशी एक प्रक्रिया ना. पास म्हणून परीक्षेची एक प्रक्रिया असते. म्हणजे पासचं स्वरूप काय दाखवलं? एक प्रक्रिया स्वरूप दाखवलं ना. हा. आणि आता उद्देश काय? मला नोकरी मिळावी म्हणून मी अभ्यास करतो. उद्देश म्हणूनच आला. काय आला? म्हणून. आणि आता हा आहे संकेत दर्शक. संकेत दर्शक म्हणजे काय हो ठाकूर साहेब? संकेत म्हणजे विशिष्ट अट. संकेत म्हणजे विशिष्ट अट. एका परीक्षेत आलेला आहे. संकेत दर्शक म्हणजे काय? अमुक केले की तमुक होते. अमुक केले की तमुक होते. याला कोणतं उभ्यान्वयी अव्यय म्हणतात? तर कोणतं? संकेत. आणि याच्यात संकेत म्हणजे विशिष्ट अट. याचे संकेत, याचे अव्यय आहेत जर, तर, जेव्हा, तेव्हा, जेव्हा, तेव्हा, म्हणून. आता याच्यात गेलं म्हणून, की, त्यानंतर जो, तो, असे. जर अभ्यास केला तर पास होणार, संकेत आहे. जेव्हा बंटी घरी लवकर येईल तेव्हा अण्णा शेतात जातील, कारण की भाऊला शाईन घेऊन गेला. बरोबर आहे ना? काय? जेव्हा, तेव्हा, जर, तर, जेव्हा, तेव्हा. पा, खूप चांगले जर चांगले जेवले तर चांगले शरीर होईल. जर, तर, संकेत आहे ना. मग जर खूप मेहनत केली तर यशाची गॅरंटी असते. जर, तर, काय? एक मित्र आणि मैत्रीण असते. ती मैत्रीण म्हणते, तू लवकर आला की आपण बागेत जाऊ. कसं आहे? तू लवकर आला की आपण बागेत जाऊ. बरोबर आहे? तू उशिरा आला तर दुसऱ्यासोबत जाऊ. म्हणजे काय झालं याच्यात? अट झाली. लवकर येशील तर तुझ्यासोबत. बरोबर आहे ना? विशिष्ट अट. जेव्हा पाऊस येईल तेव्हा चांगले पिके येतील. अट आहे. पहा, काय आहे ही? अट आहे. जरी मी विदेशात गेलो तरी मी देशाची संस्कृती विसरलो नाही. काय झालं हो साहेब? संकेत दर्शक. नक्की समजलं? मग आता इकडं पाहू आपण उभयान्वयी अव्यय.
उभयान्वयी अव्यय म्हणजे काय? उभय म्हणजे दोन किंवा अधिक आणि अन्वय म्हणजे संबंध. दोन शब्द किंवा वाक्य, दोन किंवा अधिक, दोन वाक्य किंवा दोन शब्द यांना जोडणाऱ्या अविकारी शब्दाला उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. उभयान्वयी अव्ययाचे दोन प्रकार, प्रधानत्व सूचक आणि गौणत्व सूचक. जोडण्यात आलेले दोन वाक्ये जर स्वतंत्र व समान दर्जाचे असतील तर त्याला प्रधानत्व सूचक म्हणतात, आणि एक वाक्य दुसऱ्यावर अवलंबून असेल तर त्याला गौणत्व सूचक वाक्य असे म्हणतात. समुच्चय म्हणजे मिलाप किंवा बेरीज. विकल्प म्हणजे हे किंवा ते. न्यूनत्व म्हणजे याच्यात काहीतरी उणीव असते, आणि परिणाम म्हणजे पहिल्या वाक्यातील क्रियेचा परिणाम पुढच्या वाक्यात. समुच्चय बोधक काय होणार आहे? आई आणि मी गावाला गेलो. आई किंवा मी गावाला जाईल. त्यानंतर न्यूनत्व म्हणजे याच्यात उणीव आहे. बाबा आले पण आई घरी आलीच नाही. आई अजून मामाच्याच घरी आहे, बरोबर आहे ना. बाबा आले पण आई आली, उणीव आहे ना. परिणाम पहिल्या वाक्यातील क्रियेचा परिणाम पुढच्या वाक्यात. मी अभ्यास केला म्हणून मी यशस्वी झालो, परिणाम होतो. पुढचा आहे स्वरूप दर्शन गौणत्व सूचकचे चार प्रकार. सध्या दिले याच्यात स्वरूप दाखवले जाते, याच्यात कारण दाखवले जाते, याच्यात उद्देश दाखवले जाते, आणि याच्यात संकेत. सर पाठ ठेवायचं या समुच्चयाचे काय? आणि आणखी वनी शिवाय. विकल्प बोधक मध्ये अगर अथवा किंवा वा नाहीतर की हे. न्यूनत्व मध्ये पण परंतु किंतु बाकी वरील. याच्यात म्हणून तस्मात येतं ये व त्यामुळे याच करिता की. त्यानंतर स्वरूप मध्ये म्हणजे म्हणून की जे. कारण दर्शक मध्ये कारण की का की. उद्देश मध्ये म्हणून याच करिता यासाठी सबब यास्तव. आणि संकेत दर्शक मध्ये जर तर जेव्हा तेव्हा म्हणून की जरी तरी असे जे काही येणार आहे. म्हणून की हे त्यांना ठेवा बरं, हे सुद्धा येणार आहे. अशा प्रकारे आपला एक महत्वाचा धडा इथं संपलेला आहे, त्याचं नाव आहे उभयान्वयी अव्यय. आता परीक्षेमध्ये आलेले मित्र 14वी आवृत्ती आलेली आहे बाळासाहेब शिंदे यांची. तर याच्यावर आलेले प्रत्येक प्रश्न हा चॅप्टर झाल्यानंतर जोही चॅप्टर होईल त्यानंतर परीक्षेत आलेले प्रत्येक प्रश्न वाचून घ्यावा आणि आपली परीक्षेची तयारी चालू ठेवावी. धन्यवाद.